तर बाबांनो 31 डिसेंबरची जोडणा सगळी जय भवानी हॉटेलवर केली होती आणि समोर दिसायला आला ह्यो डबल अंडाचा बोकडेश भाई. ह्याला त्याचा टप्प्यात आणून कार्यक्रम करायचा होता बरोबर 31 डिसेंबरला पैलवान मटन शॉपमध्ये गोकुळ शिरगावमध्ये. मग काय तिथं आपल्याला हे भाऊघाट पडला आजात. भाऊ म्हटला आपला लय मोठा फॅन आहे. मग काय जरा जरा फिरायला गेलो बघा 90 लावून आलो. येताना ढाळं घेतलं बोकडेश बाईला म्हटलं खाऊन घ्या आज तुला काय खायची, कारण उद्याच्याला तुझा मर्डर आहे म्हटलं सप्पा इथं. मग काय तिथनं रातभर एन्जॉय केलं बा. घरातनं सकाळी उठून पहिला आलो 31 डिसेंबर होतं. पहिला सुरुवात ताकापासून करूया म्हटलं, नंतर ना बॉटल बिटल सगळं घ्यायचं म्हटलं. भावापाशी ताक एक नंबर भारी मिळते. सुदर्शन पंपापाशी याचा भावाचा छोटा स्टॉल आहे. ताकाला चव नाद खोळा, एकदा पेलं की माणूस सारखं सारखं यायला पाहिजे असलं भर ताक होतं. मग काय मुंडे आला मस्तपैकी ओल्ड मंगची जोडणं लावली. आज मुंडे कलाकारतीनं आम्ही फुल फकाट होणार होतो. मस्तपैकी व्हिडिओ काढून तिथनं शूट मारून इथं जय भवानी हॉटेलवर आलो. मस्तपैकी ढवारा मटण थाळी मागवली. सगळं हॉटेल शांत झाल्यावर आपण इथं प्यायला बसलो. मस्तपैकी बकार्डी ब्लॅक नाद खोळा, सुट्टी दिलं नाही, भाकरी बिकरी असं कुस करून रप्पाटा लावला. तुम्हाला सांगतो असलं बाहेर जेवण लागाल की नाही, नाद करायचं नाही. ढवारा जेवण खायचं तर जय भवानी हॉटेलला यायला लागते. मग काय रात्रीतून निघलो बघा, गाडी भरून 2 दिवस झालं, त्यामुळे पहिला जाऊया म्हटलं गाडी खाली करूया. तरी पेट नाक्याला सिद्ध्या आणि बुटकी रांडची दोघं पाठलाग करत आल्यात बघा गाडीपाशी. इर्टिगा घेऊन सिद्ध्या तर मागं घेऊन आलाय. नंबर बघितला म्हटला मागं पळवत आलो म्हटला. आणि सिद्ध्याची गाडी 66. सकाळी मुंबईमध्ये गाडी धरली बघा साहेबांनी. मला वाटलं आता नवीन वर्षाचं नवीन शॉट लागते वाटतं, पण तसं काय झालं नाही. सतीश साहेब आहेत. सतीश साहेब आपले लय मोठं फॅन आहेत. साहेबांना पण भेटलो, खूप शुभेच्छा दिल्या नवीन वर्षाच्या. निघलो बघा वसईला आलो बघा. इथं नाण्याची रिक्षा घेतली नाण्याच्या मित्राची, आणि आम्ही दोघंजण पोच कुरिअर करायला वसईमध्ये तुंगार फाट्याला पोच 3 कुरिअर करून आलो बघा. आणि इथं बारला आम्ही बसलो बघा. हे पत्र्याचं ड्रम ठेवल्यात म्हटलं, अँटिकच काय तर होतं म्हटलं. निवांत इथं प्यायला बसलो बघा, कारण आज काय जायचं नव्हतं त्यामुळे निवांत एन्जॉय करायचा. मस्तपैकी एन्जॉय केला. तिथं आपल्या दर्पण भाई आलेत बघा. नाला सोपाराची शान आणि मोरेगावची जान. मग काय आगरी कोळी पद्धतीचं जेवण करायचं ठरलं बघा. नियोजन लावलं. टोल नाका पास केला बघा. टोल नाक्यावर आलो वसईच्या इथं. टोल नाक्यावरनं आपली मोठी गाडी पण डायरेक्ट बिना फास्टॅगची पास करून दिली बघा. म्हटलं नशीब तेवढा टोल नाका वाचला. मग काय तिथनं पुढं आलो बघा. मनोरच्या अलीकडे हॉटेल होतं गणेश कृपा म्हणून, घरगुती खानावं सेम आगरी कोळी पद्धतीचं जेवण एक नंबर टॉपचं नियोजन लावलेलं होतं इथं दर्पणदारनी. आणि मस्तपैकी आम्ही बसलो बघा आतमध्ये. खांब्यावर खंब, चकण्यावर चकना, नुसता सुट्टी दिली नाही. मच्छी बिच्छी एक नंबर टॉपची मावलेली. आणि ह्यो रांडाचा मध्येच करायला लागला. मग काय डॉगेज बायला पण मस्तपैकी मच्छी बिच्छी टाकलो बघा. सगळ्यांनी एक नंबर टॉपचं असं निवांत जेवण केलो. मस्तपैकी आज नवीन वर्षाचा नवीन एन्जॉय झाला. मस्तपैकी एक नंबर भारी वाटलं. तर कसा वाटला पाहून ब्लॉग लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा.